हे पहा, साबुदाणा बटाट्याचा पापड आपला तळून कसा डबल होत आहे। बनवायलाही अगदी सोपा आहे आणि चवीलाही तितकाच छान लागतो हा पापड। उपवासासाठी हा एक चांगला पर्याय आहे। हे बघा, आपला पापड किती सुंदर खस्ता झालाय बघा, एकदम मस्त कुरकुरीत खस्ता झालेला आहे बघा। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण साबुदाणा बटाट्याचे पापड करणार आहोत। अगदी करायला सोपे आहे, कमी साहित्यात बनणार आहे। त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा पाव किलोची वाटी आहे ही माझी। तर त्या वाटीने हा रेग्युलर जसा आपण साबुदाणा भिजवून घेतो ना, तर तसा साबुदाणा हा चांगला भिजवून घेतलेला आहे। 2 बटाटे, जिरे, मीठ आणि मिरचीचा ठेचा। या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता ना, तर त्याच वाटीने आपण आता 6 वाटी पाणी मोजून घेऊया। ही मिरची मी बारीक करून घेतली होती ना मिक्सरमध्ये, तर तेच आपण मिक्सरचं सगळं तिखटपणा यावं म्हणून हे 1 वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे। हे आपलं 6 वाटी पाणी बरोबर झालेलं आहे। हे पाणी आता आपण गॅसवर गरम करायला ठेवूया। गॅसवर कढईत मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तो बटाटा आहे ना तो किसून घेऊया। बटाट्याचे साल मी काढून घेतलेले आहे। बटाटा आपण किसून घेऊया। ही किसणीची जी मोठी बाजू आहे ना, ज्याने छान मोठा किस पडतो, तर त्याने आपण हा बटाटा किसून घेऊया। किस पहा आपला छान किसून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता मी लगेच पाणी टाकते, नाहीतर मग किस आपला काळा पडतो। धुवून घेते एका पाण्याने चांगला किस मध्ये। स्टार्च काढून टाकूया त्यातलं सगळं। हा किस पहा मी 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याचा सगळा स्टार्च काढून घेतलेला आहे हा। आता आपलं पाणी उकळतंय, साबुदाणा घालूया। पाण्याला बघा आपली आता उकळी यायला लागली आहे। यामध्ये मी 1 चमचाभर मिरचीचा ठेचा घातलेला आहे। नुसती मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पण पावडर घालू शकता, किंवा लाल मिरची अख्खी मिक्सरमध्ये क्रश करून ती पण घालू शकता, त्याच्याने पण छान लागतात। आणि हे चवीपुरतं मीठ। पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। आता मी 7 साबुदाणा घालते। हा साबुदाणा आपण 10 ते 15 मिनिटं चांगला हातात शिजवून घेऊया। मध्ये मध्ये तुम्ही हलवत जा, नाहीतर मग खाली कढईला चिटकेल तो साबुदाणा। हे पहा, आपला साबुदाणा छान मस्त शिजून झालेला आहे। याला मी 15 ते 20 मिनिटं लागले मला शिजवायला। आणि हा साबुदाणा तुम्ही चांगला शिजवून घ्या, जर तुमचा कच्चा राहिला ना तर पापडांचे असे तुकडे पडतील। आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा हा किस घालूया। हा आपण बटाट्याचा किस आहे ना, हा घट्ट पिळून घेऊया आणि मग याच्यात घालूया आपण। हा बटाट्याचा किस आधीच नका टाकू तुम्ही। आधीच जर टाकला ना तर पूर्ण बटाट्याचा किस हा त्याच्यामध्ये शिजून जाईल। आपल्याला हा किस पापडांमध्ये ना थोडा दिसला पाहिजे। हा किस पण आता जरा आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया। हे पहा, आपला आता छान बटाट्याचा किस पण शिजलेला आहे याच्यामध्ये। बटाटा पण आता छान आपला शिजलेला आहे। हे मिश्रण आता बरोबर झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये घट्ट वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला, थंड पाणी नका घालू। गरम पाणी थोडंसं घातलं तर चालेल याच्यामध्ये। पण हे आता मिश्रण बरोबर झालेलं आहे। आता हे थोडंसं मी थंड करते आणि मग आपण याचे पापड टाकूया। मिश्रण बघा आता आपलं थोडंसं गार झालेलं आहे। यात आपण आता जिरे घालून घेऊया। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल ना तर नाही घातलं तरी चालेल। मी आता जिरे घालते याच्यामध्ये। जिरे मी मुद्दामूनच शेवटी टाकलेले आहे, कारण जिरे आपण आधी टाकले असते ना तर जिऱ्याच्या कलरने पापड जराशी काळपट दिसली असती, म्हणून मी आता शेवटी टाकलेली आहे ही जिरे। पांढरे शुभ्र आता आपली पापड छान दिसतील। तुमच्याकडे जर मेनकापड असेल तर तुम्ही मेनकापडवर टाका, नाहीतर मग आपलं हे गव्हाचं तांदळाचं पोतं असतं ना, त्याला मी फाडून आतल्या बाजूने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याच्यावर पण छान पापड
घालता येतात. मग आता मी याच्यावरच घालते. आता मी घरातच पापड वाळू घालणार आहे. पापड घालून असं थोडंसं पसरायचं हे. असं थोडं टाकून चमच्याने थोडासा पापड असा पसरून घ्यायचा. हे पहा, आपले मस्त साबुदाणा बटाट्याचे पापड घालून झालेले आहे. एवढ्या साहित्यामध्ये माझे 35 पापड झालेले आहे. हे पापड आपण 4 ते 5 तास एका बाजूने असेच पंख्याखाली वाळवून घेऊया. या पापडाच्या कडा वाळल्यावर हा पापड दुसऱ्या बाजूने पण असाच वाळवून घेऊया. हा पापड साठवणीचा असल्यामुळे एक दिवस आपण याला उन्हात पण वाळवून घेऊया. हे पहा, आपले साबुदाणा बटाट्याचे पापड मस्त कडक वाळून तयार झालेले आहे. एवढ्या साहित्यामध्ये 35 ते 40 पापड सहज बनतात. आता आपण तळून पाहूया. कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. पण आता पापड तळूया. बघा, मस्त फुलला आहे पापड हा आपला. आता आपण तळून पाहूया. मस्त फुलतात आहे बघा पापड. केवढे डबल होतात ते. खूप छान लागतात, टेस्टी लागतात हे पापड. उपवासाला काही करायला नसेल, वेळ नसेल आपल्याला फराळाचं करायला, तर पटकन तळून खायला चांगले लागतात हे पापड. लहान मुलांना कधी भूक लागली वगैरे तर. ही रेसिपी बनवताना 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे की साबुदाणा 1 वाटी घेतला तर त्याला 6 वाटी पाणी घेणे गरजेचे आहे. आणि साबुदाणा अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजवून घ्यायचा. नाही शिजवला तर मग तो पापडाचे तुकडे पडेल. हे बघा, आपला पापड किती सुंदर खस्ता झालाय बघा. एकदम मस्त कुरकुरीत खस्ता झालेला आहे बघा पापड. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.